तुमकां सगळ्यांक येवकार इलेक्शनाक फक्त आता 4 ते 5 दीस उरला. 7 तारखेर वोटींग जावपाचें आसा आनी एका पॉलिटिकल लिडराचे एक स्टेटमेंट येत आसा. काँग्रेस पक्ष जो आसा तो आरजीक सध्या टार्गेट करीत आसा, फेक पोस्ट शेअर करीत आसा आनी ते दाखयतात की ते कितले फ्रस्ट्रेट जाला, ते कितले भियाला आनी ते इलेक्शन कशें शेणटले हे तांकां कळलें आहा. जे आमकां बी टीम म्हणटाले आयज तेच कशें बीजेपीची बी टीम आनी कितलीं वर्सां बीजेपीक ते काम करतात भितरल्यान हें काल एक्सपोज जाल्लें आहा. आमी सदांच लोकांक सांगता की हो जो काँग्रेस पक्ष आसा हो बीजेपीक डायरेक्ट इनडायरेक्ट सपोर्ट करीत आसा आनी फुडें करीत रावतले. 2017 लोकांनी पळयला, 2022 लोकांनी पळयला की कशें तेंचे आमदार तेंच्यांनी बीजेपीक विकले. 2017 जेन्ना गेले तेन्ना सांगले शुद्धीकरण जालें म्हणून, 2022 गेले तेन्नाय तेंच्यान सांगले शुद्धीकरण जालें, फिल्टर जालें आनी आतां फुडें तेच सांगत रावतले. जी काँग्रेस पार्टी आपूण बीजेपीक टक्कर दिवपी एकमेव पार्टी म्हणटा, डेमोक्रेसी वाचयतली म्हणटा, कॉन्स्टिट्यूशन वाचयतली म्हणटा, तेंचोच आमदार कॉन्स्टिट्यूशनाचेर स्टेटमेंट करता, माथ्यार मारले म्हणटा. आनी सरप्रायझींग एंड शॉकिंग म्हटल्यार आयज भारत देशान 2 अशी सिटां इम्पॉर्टंट, इंदोर आनी सुरत हांगा ह्या काँग्रेस पार्टीचे जे कॅन्डिडेट आसले एकट्याचे नॉमिनेशन रिजेक्ट जाले स्क्रुटिनी टायमार. जे प्रोपोजर आसले, जे डमी कॅन्डिडेट आसले तेंच्यांनी फेक सिग्नेचर मारले म्हणून तेंच्यांनी स्वता एफिडेविट हाडून दिले आनी काँग्रेसचो जो कॅन्डिडेट आसलो तो गायब जालो आनी थंय बिनविरोध अनओपोज बीजेपीचो कॅन्डिडेट जिखून येयलो. वोटींग पासून जावंक ना, कावंटींग सोडूनच दी, वोटींग जावच्या पयलींच सुरतचो कॅन्डिडेट काँग्रेसचो लिपलो आनी तेणी बीजेपीच्या कॅन्डिडेटाक जिखोवपाक दिले. तशेंच इंदोर हे दोनूय मेजर सिटीज व्हडली सीट, इंदोरूय बीजेपीचो कॅन्डिडेटान विड्रॉ काँग्रेसच्या कॅन्डिडेटान विड्रॉ केले आनी बीजेपीक जॉयन जालो. म्हणल्यार थंयचे जे लोक आसा, जे वोटर्स आसले, ते वोटरांक थंय वोट सुद्दां मारपाक सध्या चान्स ना, अशी परिस्थिती जाल्या. आनी ह्या बीजेपी आनी ह्या काँग्रेसीन प्रूव केला, परत एकदा प्रूव केले की हे बीजेपीची कशी बी टीम आनी बीजेपी कशें जिखयता आनी बीजेपीक कशें सपोर्ट करता. काल एक इम्पॉर्टंट प्रेस कॉन्फरन्स जाली, तितून विश्वजीत राणे उलयलो. विश्वजीत राणेन एक स्टेटमेंट केले, वयता तेणी नेटान सामके स्टेटमेंट केले की तेजे जे वडील आसा, जे वडील तो सदांच करता, तेजे जे वडील आसा प्रताप सिंग राणे जो काँग्रेसचो हेच्या पयलींचो चीफ मिनिस्टर आनी कितलीशींच वर्सां काँग्रेसीन तेणी राजकारण केलें, काँग्रेसच्या जिवाचेर इतलीं वर्सां चीफ मिनिस्टर जालो, ऑपोजिशन लिडर जालो आनी आयज सगळे फॅसिलिटीज जो भोगता. विश्वजीत राणेन डायरेक्ट सांगले की तेच्या बापायन हेच्या पयलीं काँग्रेसीन आसतना पासून श्रीपाद नायकाक सपोर्ट केलो आनी श्रीपाद नायकाक 70च्यान लीड दिली म्हणून. केदे व्हडले स्टेटमेंट आसा विचार करा. एक काँग्रेसचो चीफ मिनिस्टर, ऑपोजिशन लिडर, येदो व्हडलो काँग्रेसचो लिडर आपल्या पार्टीक लॉयल ना रावतना तो बीजेपीक लॉयल रावता, बीजेपीच्या कॅन्डिडेटाक तो सपोर्ट करता आनी वोटरांचो, काँग्रेस वोटरांचो, काँग्रेस पार्टीचो, काँग्रेस कार्यकर्त्यांचो विश्वासघात करता. आनी ही जी काँग्रेस पार्टी असेंब्लीन भाशणां ठोकता, असेंब्लीच्या भायर भाशणां ठोकता, बीजेपीच्या अगेन्स्ट उलयता आनी फाटल्यान बीजेपीकूच भितरल्यान बीजेपीकूच सपोर्ट करता, हें काल प्रूव जाला. आनी हे खुद्द विश्वजीत राणेन सांगला. आनी जर हे फोटींग जाल्यार प्रताप सिंग राणेन प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगची की तेचो चेडो कितें उलयला, विश्वजीत राणे कितें उलयला ते फोटींग म्हणून.
आणि जर तो प्रेस कॉन्फरन्स घेना जाल्यार हे प्रूव्ह जाता की प्रताप सिंग राण्यान लोकांकडे या काँग्रेस पार्टीन लोकांकडे विश्वासघात केलो आणि श्रीपाद नायकाक जिखत रावले. आणि आम्ही तेच इतली वर्सां सांगताले की श्रीपाद नायक जर जिखता जाल्यार दॅट इज बिकॉज ऑफ काँग्रेस. या काँग्रेसीक लागून असलो इनएफिशियंट लायकी नासलेलो मनीस आयज थंय बीजेपीच्या नावाचेर जिखून येता, जो पार्लिमेंटान गोंयकारांक लागून गोंयकारांच्या हक्काक लागून एक उतार भायर काडिना, जो फक्त इलेक्शन येता तेन्ना आपल्या आलमारींतले कपडे काडटा, बंड्यो काडटा, जॅकेटां काडटा आनी भोंवपाक चालू करता. आनी हेका जिखोवपी कोण जाल्यार ती काँग्रेस आसा. हेच्याय पयलीं तेंच्यांनी सावथ गोवाचे कॅन्डिडेट दिल्ले, रवी नायक दिल्लो, गिरीश चोडणकर दिलो आनी एक फावट तेंच्यांनी एनसीपीचो कॅन्डिडेट दवरलो, आपूण रावंक ना. सो हे जे राजकारण आयज जे घडटा काँग्रेस बीजेपीचे, जे भितरल्यान वांगडा रावन जे राजकारण करता, हेतून फक्त ते लोकांक पिशान काडटात, लोकांचे झगड्यो लायता, दुसऱ्याक बी टीम म्हणटा आनी आपूण भितरल्यान ते काँग्रेसीक बीजेपीक सपोर्ट करता. आयचो सुद्धा प्रेसिडेंट जो काँग्रेसचो आसा तो आमी सांगता की तो 100% बीजेपीक सपोर्ट करता. आयज जर दुसऱ्या खंयच्या पॉलिटिकल पार्टीचो जर मनीस आसा तो बीजेपीच्या अगेन्स्ट उलयता जाल्यार तेजेर केसी जाता, तेजी कामां हाडून धरतात. तेका सादें घर बांदपाक तेचे रूम जर एक्स्ट्रा काडटलो तेका करपाक मेळना, सादो एक गाडो घालतलो तेका परमिशन मेळना. पूण ह्या अमित पाडकराक सगळे मायनिंग ट्रान्सपोर्ट करपाचे कॉन्ट्रॅक्ट मेळटा, सुशागाद सामके. आनी 30 दीस आसतना कॅन्डिडेट डिक्लेअर करता आनी लोकांक पिशान काडटात. आयज सेम परिस्थिती परत आसा. विश्वजीत राण्यान काल सांगले की आपल्या बापायन खूप काम केला आणि उदरगत केला आणि त्याने श्रीपाद भाऊ निवडून हाडला. हांव तुमकां एक ऑडियो आयकयता, ऑडियो मुद्दाम तुम्ही आयकचो. हे कितें तो डायरेक्ट सांगता की आमी तेका लीड दिल्या, आपल्या बापायन तेका लीड दिले आणि आमचे त्याचे आणि श्रीपाद नायकाचे बरे रिलेशन असले. जे तुम्ही एव्हरी टाइम काँग्रेस वोटरांक फटयतात, काँग्रेस वोटरांक तुम्ही पिशान काडटात, गोंयकारांक पिशान काडटात आणि भितरल्यान तुम्ही एक जातात. आता तो म्हणटा गेली 60 वर्सां त्याच्या बापायन खूप काम केला, उदरगत केल्या. जाल्यार हो चीफ मिनिस्टर प्रमोद सावंताचो एक स्टेटमेंट आसा. चीफ मिनिस्टरान जो विश्वजीत राण्याच्याच पार्टीचो चीफ मिनिस्टर आसा, विश्वजीत राण्याचो लीडर आसा, तो स्टेटमेंट करता काँग्रेसने 60 वर्षात काय केले ते सांगावे. म्हणजे 60 वर्षांत काँग्रेसीन कितें केले ते सांग म्हणटा. हो कोण म्हणटा? प्रमोद सावंत म्हणटा. आणि होच प्रमोद सावंत विश्वजीताच्या बापायच्या बर्थडेक वयता पर्या आणि थंय भाषण दिता की प्रताप सिंग राण्यान खूप उदरगत केला म्हणून. आता हे कितें म्हणजे तुमची सेटिंगां करपाक तुम्ही दोन टायमाचेर 2 स्टेटमेंट करता. एका वाटेन तू म्हणटा कितें केला ते दाखय, दुसऱ्या वाटेन तू म्हणटा त्याच्या बर्थडेक वयता आनी सांगता की तेणी खूप उदरगत केला म्हणून आणि तेजे बूक हे करता, तू पब्लिश करता आणि व्हडली व्हडली उतरां मारता. सो तुमचे कितें सेटिंग आहा हे लोकांक आता कळले आहा. आणि दुसरे इम्पॉर्टंट हे लोकांनी सारखे तकलेन घालपाक जाय. आयज बीजेपी सरकार जर भारत देशान आसा आणि जर गोंयान आसा जाल्यार तो ह्या काँग्रेसीक लागून
फक्त आणि फक्त काँग्रेसीक लागून. जो मेरेन ही काँग्रेस आसतली तो मेरेन बीजेपी एक्झिस्ट करतली, तो मेरेन बीजेपीचे सरकार घडत रावतले. सो लोकांनी ह्या काँग्रेसीक वोट मारताना चिंतपाक जाय. जर लोक बीजेपीक वाजेला आनी आमी जाणा ते वाजेला म्हणून, ह्या बीजेपीक जर भायर धांवडपाक जाय जाल्यार काँग्रेस इज नॉट द ऑप्शन. काँग्रेस ही बी टीम आणि सी टीम न्हू, ही डायरेक्ट ए टीम. हीच बीजेपीची टीम जी बीजेपी कितली वर्सां जिखयता, सरकारान हाडटा. सो लोकांनी ह्या फावटी विचार करून मतदान करचे. लोकांक जो पर्याय आमी दिला तो रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी फुटबॉल. सो सगळ्या लोकांकडे मागता की तुमचे वोट ह्या काँग्रेसीचेर वेस्ट घालूं नाका, बीजेपीक तुमकां नाका जाल्यार एकूच ऑप्शन आहा, दॅट इज आरजीपी. आनी आमी जाणा की लोक हे दोनूय नॅशनल पार्टीक लोक विटलेले आसा आनी ह्या फावटी फुटबॉलाचेर मत मारपाक रावल्या. काल प्रचार केलो कसो? काल आमी वाळपय प्रचार केलो. आमी वाळपय मतदारसंघात जेन्ना गेले हेच्याय पयलीं आमी वचत आहा. जो विश्वजीत राणे व्हडली व्हडली भाशणां ठोकता, व्हडले व्हडले मिटिंग्स घेता गांवागांवान, आपूण डेव्हलपमेंट करता, आपल्यालो दुसरो आमदारूच ना म्हणून सांगता, हेच्या बापायन आनी हेनी अजून पर्यंत 70चे जागे नावार करतलो म्हणून एक स्टेटमेंट करूंक ना. आता विश्वजीत राणे इतले मिटिंगे घेता, ज्या बायलांक तो आपयता आनी मिटिंगे घेता आनी मिटिंगेक बसयता, त्याच बायलांची घरां जी आसा पळय ती नावार ना, तेंचे जागे तेंच्या नावार ना, तेंची शेतां, तेंची भाटां, तेंचे काजू तेंच्या नावार ना. जी दिव्या राणे बायलांक घेवन हळदी कुंकू करता, आज तेच बायलो, कितलेशेच बायलो आज काजीनी वयता, काजू करता. आज ते काजू ही फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाची चेअरमॅन आहा आणि विश्वजीत राणे फॉरेस्ट मिनिस्टर आहा. म्हणजे दोन्ही फॉरेस्ट यांच्याकडे असताना पासून आज काजवाचो दर हो 110 रुपये कित्याक उरला हेची उत्तरां तेणी दिवपाक जाय. आज 70च्या लोकांक रानटी जनावरांचो जो त्रास जाता तेका लागून जो तेंचो क्रॉप लॉस जाता तेका लागून तेंकां कॉम्पेन्सेशन पासून घेवपाक मेळना. कित्याक तेंची कृषी कार्ड ना, तेंची जागे नावार ना. हेच्या बापायन, विश्वजिताच्या बापायन 70च्या भूमिपुत्रांक म्हणजे खरे जे 70चे लोक असले तेंकां एन्क्रोचर केले, गव्हर्नमेंट लँडाचेर कब्जा केलो म्हणून तेंकां एन्क्रोचर करून लायले आनी आता तेच फुडें तो करीत आसा. हो विश्वजीत राणे जर हिम्मत आसा, आमी तेका चॅलेंज करता, जर हिम्मत आसा, फुडले 3 दिसाची कॅम्पेन उरला, ह्या 3 दिसांक जे जे तूं मिटींग घेतलो तुज्यान जर कापासतात आनी हिम्मतान तूं खरो जर 70च्या उद्दाराक येयला जाल्यार प्रॉमिस कर लोकांक की तेंचे जागे नावार करतलो म्हणून, तेंकां फॉरेस्टाचो प्रॉब्लम आहा तो सॉल्व करतलो म्हणून, मोकाशे तेंच्या नावार करतलो म्हणून सांग तेंकां डायरेक्ट. आमी एज अ रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी 70च्या लोकांक वचन दिता, प्रॉमिस करता की आमी जेन्ना निवडून येतले, आमी जेन्ना पार्लिमेंटान वयतले, आमी जो तुमचो जो विशय आसा जमनीचो विशय आमी थंय मांडटले. फुडले असेंब्ली जेन्ना येतले त्या असेंब्लीकूय आमच्या आमदाराच्या थ्रू तुमचो विशय आमी थंय मांडटले, तुमच्या जाग्यांचो प्रश्न आमी मांडटले आनी तुमकां जो जाग्यांचो रायट जो दिवपाक जाय, जो विश्वजीत राणेन आनी तेच्या बापायन इतली वर्सां तुमच्या कडल्यान काडून घेतला, तो रायट आमी तुमकां दितले. लोक ह्या विश्वजीत राणे भितरल्यान विटलेले आसा. तो शो ऑफ स्ट्रेंथ पयशांच्या नेटार करता आनी ते पयशे खंयच्यान येता हे कालूच आमी तुमकां सांगलेले आहा. कशी जीएमसीन स्कॅमां चल्ल्या, कशी 1 रुपयाचे वखद 10 रुपयांक घेता, 10 रुपयाचे इंजेक्शन 50 रुपयांक घेता, कशे शॉर्ट टेंडर काडटा, कशे कंपनीक फेवर करता हे सांगलेले आहा. हे आमी ह्या फुडें एक्सपोज करीत रावतले. डिनाक मेळटले, डिना कडेन वचोन हेचे कितें आहा पळय ती सकयल चवकशी करतले. हो विश्वजीत राणे इज नोन फॉर दीस कायंड ऑफ स्कॅम्स. हेच्याय पयलीं तेका जेन्ना बीजेपी तो काँग्रेसीन आसलो तेन्ना तेचेर स्कॅम म्हणून बोवाळ जातालो. मायनिंग स्कॅमान तेचें नांव आसा, 25,000 कोटीचो स्कॅम केला म्हणून बीजेपीन तेचें नांव घातलेलें आसा आनी ह्याच स्कॅमस्टराक आयज भितर घेतलेलो आसा ह्याच बीजेपीन. सो म्हाका दिसता 70चे लोक शाणे आसात. 70चे लोक ह्या फावटी वोट करतले ते आपल्या जाग्याक लागून करतले, ह्या फावटी वोट आपल्या फ्युचराक लागून करतले, आपल्या अस्तित्वाक लागून करतले. काल विश्वजितान आनीक म्हटलं की जी बायल जाणट्यांची घर बांदून दिला 30 घरां तरी फायंड आवट केला. पळय कशें आसा, इतली वर्सां जेंच्यांनी ह्या बापायन आनी चेड्यान इतली वर्सां 60 वर्सां जे राज्य केले, 50 वर्सां राजकारण हांगा केलें, जाल्यार असली घरां आसाप म्हटल्यार सुद्दां लज. त्या बायलेक व्हिडिओ काडचो पडलो, प्रेसाचेर येवचें पडलें आनी आतां ते इलेक्शन आसा म्हणून हो सगळो ड्रामा चल्ला. म्हणजे 70च्या लोकांची परिस्थिती कितें आहा, 70चो विकास जो विश्वजीत राणे व्हडली व्हडली बोबाड मारता, व्हडली व्हडली भाशणां ठोकता की 70चो विकास तेच्या वडिलांनी आनी तेणी केला, ते बायलेचो व्हिडिओ म्हटल्यार एक सर्टिफिकेट ह्या विकासाचो. हो एक्सपोज ते 70च्या विकासाचो आनी हे प्रूव्ह जाल्लेलें. आनी हे एकूच न्हू,
70 अशी कितलीशीच घरां आसा जेंची परिस्थिती वायट आसा, जेंका सादी लायट सारकी ना, रस्तो सारको ना, उदक ना, तांकां हेल्थ केअर फॅसिलिटी ना, तांकां मोबायल नेटवर्क ना, तांकां पब्लीक ट्रान्सपोर्ट ना, सगळे आमी हेच्या पयलीं दाखयल्ले आहा आनी लोक ते सगळे जाणा हेच्या पयलीं रेव्होल्युशनरी गोन्सान कितें काम केलां, कितले एक्सपोज केला, ताका लागून आमी एक्सपोज केल्ल्या कारणान कितली कामां विश्वजितान थंय आर्जीक भिवन केला हे सगळ्या लोकांक खबर आहा. मनोज तुवें मेन्शन केलें की बीजेपी आनी काँग्रेस ए आनी बी टीम मेन्शन केलें. सो तशें तुमचे जे कॅम्पेन चल्ल्या पळय तशें सालसेटीन एक 2-3 व्हिडिओ व्हायरल जाता की तुमच्या कॅन्डिडेटाक नांव दिलें, अशें जर कित्याक जावपाक लागलें तुमचे कॅन्डिडेटाक? पळय धांवडेले म्हणजे कशें, एका पार्टीचे पंच सरपंच कोण झेडपी आसा ते तो व्हिडिओ घरान गेले पॅम्पलेट डिस्ट्रिब्यूट केले, बोवाळ मारता आनी आमचे ते धांवडोंक ना. आमी भुरग्यांक क्लियर कट सांगला की जर कोणी तुमच्या कडेन आर्ग्युमेंट करता आनी असले बोवाळ घालता जाल्यार तुमी क्लीन थंयच्यान भायर सरपाचें, तेच्या कडेन आर्ग्युमेंट करपाची ना, मस्ती करपाची ना. आनी आमचे रेव्होल्युशनरी जे आसा हो जो आमचो प्रोटोकॉल आसा तो फॉलो करता. तेणी बोवाळ मारलो, आमचे भुरगे थंयच्यान भायर सरले, आमी थंय आर्ग्युमेंट करपाक रावंक ना, कित्याक असल्या फालतू मनशां कडेन आर्ग्युमेंट करून आमकां टायम वेस्ट करपाचो ना.